नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटण्याऐवजी वाढवली असल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणेवरती ताशेरे ओढले. निवेदन देतेवेळी संपर्क प्रमुख नरेश मरेना, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरी-शेट्टी, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. सदर पत्राद्वारे या ठिकाणी दुबार नावांची प्रिंट कॉपी, सॉफ्ट कॉपी देण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिलेत. असं असतानाही नावं वगळली नाहीत तर वाढवली आहेत. नुकताच 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार 1,93,302 दुबार नावं आढळून आलेली आहेत. म्हणजेच 26,392 नावे वाढली आहेत. यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवरती ताशेरे ओढले आहेत. ही नावं वगळली नाहीत तर कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये 19 जुलैला आम्ही संपूर्ण दुबार नावं जी बोगस जी या ठिकाणी केलेली आहेत त्या ठिकाणी दुबार नावाची संपूर्ण पेन ड्राईव्हमध्ये हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी हे संबंध त्यांना आम्ही दिलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल 6 ऑगस्टला ही यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 9 ऑगस्टला आम्ही ऑब्जेक्शन रेज केलं. त्यावेळेला 1,66,910 एवढी दुबार नावं आढळली आणि ती संबंध प्रूफ सकट आम्ही त्यांना दिली. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या 30 ऑगस्टला अंतिम यादी आली आणि त्या 30 ऑगस्टला अंतिम यादीमध्ये यायच्या अगोदर तेव्हा आम्हाला कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही सर्व यादीची छाननी करून आम्ही नावं डिलीट करू, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. आणि 30 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही लगेच 23 सप्टेंबरला या ठिकाणी संबंध त्या एरियात जाऊन ती यादी चेक करून ही दुबार नावं किती आहेत ती जवळजवळ 1,93,302 या ठिकाणी एवढी दुबार नावं आम्हाला आढळली आणि ती संबंध पेन ड्राईव्ह सकट आम्ही त्यांना दिलेले आहे. आणि त्यांना आम्ही सांगितलंय की आता 26 तारखेच्या आतमध्ये या दुबार नावाचा काहीतरी फैसला लावा. तुम्हाला आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ सोलापूरमध्ये माणूस राहतोय तो आणि त्याचं नाव टिकूजीने वाढीला आहे. म्हणजे हा कशा पद्धतीने हे कामकाज चालू आहे याचं जिवंत उदाहरण आहे. आणि या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांना सांगितलं की याची गंभीर दखल घ्या, नाही तर तुमच्या दालनात आम्हाला येऊन बसावं लागेल आणि कोर्टात जावं लागेल. शेवटचा मार्ग तोच आहे. परंतु या जनतेने सुद्धा या ठिकाणी सतर्क राहावं की तुमची नावं सुद्धा वगळण्याचा या ठिकाणी जे मतदार आहेत ते केलेले आहे. कारण सिनेटच्या निवडणुकीला सुद्धा या ठिकाणी 1,20,000 नावं नोंदवली होती, परंतु आज जवळजवळ 13,000च नावं त्या ठिकाणी बाकी आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यात मंगळवार 24 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय टपाल विभागाच्या वतीने डाक चौपालचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आलं. या उपक्रमाचा उद्देश सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आणि त्यांचे फायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता. नियोजन भवन हॉल ठाणे
येथे हा आयोजित डाक चौपाल शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। तसेच विविध योजनांचा नागरिकांनी लाभ देखील घेतला। या चौपालमध्ये टपाल विभागांच्या सेवांसह मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सन्मान बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, अपघाती विमा योजना, टपाल विमा, टपाल जीवन विमा आणि बँक खाती उघडणे अशा महत्त्वाच्या योजनांबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली। तसेच आधार कार्ड आणि मोबाईल लिंकिंग तसेच बाल आधार नोंदणी या सेवांचाही येथे समावेश करण्यात आला। या उपक्रमादरम्यान ठाणे प्रशासनाचे अधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते, ज्यांनी नागरिकांना योजना लागू करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली। उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना टपाल विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले। परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं-झुडपं वाढलेली आहेत। निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप, विंचूसारख्या विषारी जीवांचा धोका ही तितकाच आहे। यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल 100 व्यक्तींवरती ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत। वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे। मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे। बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतो। झाडाझुडपात चालताना साप, विंचूसारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणं गरजेचं आहे। रानवाटा, गवत, अडगळीच्या जागेत दडून बसलेला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या 3.5 महिन्यामध्ये 100 सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते। ठाणे जिल्ह्यात मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रामुख्याने विषारी साप आढळतात। यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्याने वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे, अन्यथा रुग्णाचा मृत्यूचा धोका वाढतो। गेल्या काही दिवसांमध्ये मण्यार आणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये आले होते। मुख्यतः पावसाळा चालूच आहे, सापाचे बिळ वगैरे बंद होतात। उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात, परंतु आता गवत वाढलेलं आहे। लोक शेतासाठी कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही। आपल्याकडे मुख्यत्वे मण्यार, घोणस, नाग आणि फुरसे हे 4 प्रकारचे विषारी साप दिसतात। सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय। घोणस आणि अजगरमध्ये साम्यता दिसते। लोकांना बऱ्याच वेळी अजगर किंवा धामण वाटते आणि तिथे गफलत होते। तर आपण ठाण्याच्या पेरिफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल, कसारा असेल, शहापूर असेल किंवा भिवंडी ग्रामीण असेल किंवा शहरात पण आता काही बऱ्याच अंशी शहरातले पेशंट स्नेक बाईटचे आपल्याकडे आलेत। ठाण्यातमधनं आलेत, सिटीमधनं, मीरा भाईंदरमधनं आलेत, उल्हासनगरमधनं आलेत। ते इथे शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे, परंतु चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे। जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य आरोग्य यंत्रणेचे असो, सगळ्याकडे स्नेक बाईटचे जे अँटी स्नेक बाईट व्हेनम जे आहे ASV ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे। आपण ठाण्यामधनं बऱ्याच पेरिफेरीवरून रेफरन्स पेशंट वगैरे येतात, आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे। स्नेक बाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड प्रॉडक्ट असतील, ब्लड असेल, ASV असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स, मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होऊ नये। फक्त एकच प्रॉब्लेम आहे, लोकांनी येताना जर डिले केला, लेट केला, बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं, मंदिरात जाणं किंवा कुठे भक्तांकडे जाणं ही चुकीची प्रथा आहे। अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेक बाईट आपण वाचवू शकत नाही। लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र असेल, ती PSC असो, RS असो, SDH असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा महानगरपालिका हॉस्पिटल असो, तिकडे तात्काळ पेशंटला घेऊन जाणे ते लाईफमध्ये त्यांना आपण जीवदान देऊ शकतो। नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बदलापूर येथील शाळेतील 2 लहानग्या मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात ठार झाला। तुरुंगातून पोलीस कोठडी नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावून गोळीबार केला। यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला। पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत। बदलापूर घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे अन्य 2 गुन्हे दाखल करण्यात आले। यापैकी एका गुन्ह्यात न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी दिली होती,
त्यानुसार बदलापूर पोलीस त्याचा ताबा घेण्यासाठी तळोजा तुरुंगामध्ये गेले होते. अक्षय शिंदेला तुरुंगातून ताब्यात घेऊन जात असताना त्याच्या शेजारी बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे देखील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावरती ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. फडणवीस यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या आरोपीला फाशी देण्याची मागणी करणारे विरोधक पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्या म्हणून आरोपीची बाजू घेत असून ते निंदनीय आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पडलोय घरी पोचता मला 1.5 तास लागलं ट्रॉफिक मध्ये. घरी असं पोचलं रस्त्यामध्येच, म्हणजे भाऊ आहे आपला, भाऊ आहे, त्याला आम्हाला सोडला. तो आम्ही स्टेशन चाललो होतो. स्टेशनला असं 10 मिनिटं, असं 5 का 10 मिनिटं स्टेशनला पोहोचायला आम्हाला. तेवढाच फोन आला त्याचा. मग तो भाऊ असं घटना झाल्या म्हणून आपल्या पोरासंग. मग आम्ही इथं झालो. मग त्यानंतर इकडे आलो आम्ही. हा चुकीचा गोष्ट आहे सर. त्याला आपला फटाकडे वाजवता येत नाही, गाडी चालवता येत नाही. तो काय की बंदूक घेऊन मारन. फटाकडे नाही वाजवत पोरगा, गाडी नाही चालवत. तो पोरगा एवढा मोठा बंदूक घेऊन तो मारणार म्हणून असं वाटेल. काय म्हणणे सर, तुम्ही त्याचा केस झालाय, तुम्ही ते निकाल केलाय का, पूर्ण झालाय का तुमचं? दाखवा ना तुम्ही कोर्टामध्ये जाऊन. जे समोर ते काय दाखवलं नाही, चुकी असतं त्याचा गुन्हा केला असता, फाशी दिला चालला असता आम्हाला. हे सगळं गुपित त्याच्यातच लपलंय. अक्षय शिंदेनाच आपटेबद्दल जास्त माहिती आहे आणि म्हणून केस घ्यायलाही उशीर केला. ते होते म्हणूनच आता इथपर्यंत वाचले. पण कांबळे असते ते एवढा मारून झोडून पुचवून टाकले असते त्यांना. ते आपटे, ते पण कुठल्या संघटनेचे. आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही. कायद्याची बूज राखली पाहिजे की नाही. मुख्यमंत्री महोदय, आमची इच्छा आहे त्याला फाशीच व्हावी. प्रत्येक बलात्कार्याला फाशीच व्हावी. फाशीचा एक मार्ग आहे काय? तुम्ही फास्ट कोर्ट अनाऊन्स केलं असतं, स्पेशल कोर्ट अनाऊन्स केलं असतं, 90 दिवसात त्याचा निकाल दिला असता, तर सगळं साध्य झालं असतं. हा उत्तर प्रदेश आणि बिहार सारखा न्याय कुठनं आणताय तुम्ही? महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याची भीती येते लोकांना. तुम्ही हे असलं करून कायद्याचे 12 वाजवता. त्याच्यात निष्कारण पोलीस बदनाम होत आहेत. पोलीस केस दाबण्याचा प्रयत्न करतायत. कशासाठी? तर राजकीय काही अणुबॉम्ब स्फोट होऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करून आणलंय. असं लोकांच्या मनात संशय आहे. ते जोपर्यंत तुमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अक्षय शिंदे हा तुमचा महत्वाचा साक्षीदार आहे. अरे बेड्या घातलेला माणूस रिव्हॉल्वर दुसऱ्याचे खेचू कसे? बेड्या आहेत दोन्ही हातात, अशा बेड्या. तो कसा काय खेचणार आणि तो फायर कसा करणार? त्याच्या डोक्यात गोळी आहे. जे काय आता मला समजतंय त्याच्या डोक्यात गोळी घातली आहे. मला असं वाटतं की ज्या माणसाने ज्या पद्धतीचं कृत्य केलं होतं आणि त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या माणसाबद्दल प्रचंड चीड होती. आणि त्याच्यानंतर आज त्यांनी पुन्हा जे कृत्य केलं, आमच्या पोलीस बांधवांवर हात टाकण्याचा आणि गोळी बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला, ते निंदनीय आहे. मला असं वाटतं की जे झालं ते योग्य झालं. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसाने 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवर हात टाकताना मागे पुढे पाहिलं नाही. मी आधी माझ्या बाईकमध्ये म्हटलं होतं की आमचं सरकार असतं तर यांचं एन्काउंटर केलं असतं. परंतु मला वाटतं की त्याने स्वतःच ती बंदूक खेचून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतली आणि त्यातून घडलेली ती घटना आहे. झालेली घटना योग्य आहे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो. सन्माननीय शर्मिला वहिनी यांनी दोन्ही पोलीसवाल्यांना 51,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. ठाणे पूर्व कोपरी येथील दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाला आहे. क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर, उद्यान, जॉगिंग ट्रॅक, अंतर्गत रस्ते, पार्किंग, स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहेत. मात्र काही विघ्नसंतोषी मूठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकासाविरोधात भूमिका घेतली आहे. या अपप्रचाराला उर्वरित 200 सदस्य बळी पडले नाहीत आणि परवडणार नाहीत असे स्पष्टीकरण एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले आहे. पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी, सचिव महेश कर्णा, खजिनदार रमेश जेवानी, कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते. दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही सुमारे 60 वर्ष जुनी आहे. सोसायटीला 2002 पासून C1 अतिधोकादायक इमारत म्हणून अनेक नोटिसा मिळाल्या आहेत. सध्या सर्व रहिवासी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. काही विघ्नसंतोषी लोकांना त्यांचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत. तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे. माझं नाव महेश राधाकिशन कर्णा. मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या 9 वर्षापासून सचिव आहे आणि ही परिषद आम्ही घेतली
कारण जे लोक खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध, बिल्डर विरुद्ध, आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही. कारण काय आमची सोसायटी आता 2002 पासून धोकादायक डिक्लेअर झाली. TMC दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी 2 बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे. उद्या ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार, 200 परिवार कुठे जाणार. ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद की लोकांना समजलं पाहिजे की हे स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करतात. आमच्याबरोबर मेजॉरिटी लोक आहेत, सगळे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे. 8-10 लोक आहेत आणि जे लोक यांच्या बरोबर त्यांना मिसगाईड करतायत, खोटी बातमी पसरवतात. हे सांगतायत की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुम्हाला त्याच बिल्डिंगमध्ये अकोमोड करणार आहे. म्हणून आम्ही आज ते प्लॅन आलाय आमच्याकडे, ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काही नाही आहे. आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे, पहिली बिल्डिंग आमची येणार आहे. त्याच्यानंतर अजून 5 टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साईडला, तिथे ती बिल्डिंग येणार आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.